चिकन मटण खात नाही आणि व्हेज लोकांसाठी काय बनवायचा मोठा प्रश्न पडतो. तर त्यासाठी आता वाटाणा आणि बटाट्याची अगदी तर्रीबाज झणकेबाज आज भाजी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. वाटाणे घेतले, त्यामध्ये एक मीडियम साईजचा बटाटा कट करून स्वच्छ धुवून कुकरला 2 शिट्ट्या घेतल्या. त्यानंतर कांदा, खोबरं, आलं, लसूण, कोथिंबीर हे थोडं तेल टाकून सोनेरी रंगावर भाजून घेतलं. मसाला थंड होऊन द्यायचा. मिक्सर जारमध्ये अगदी गरगरीत वाटून घ्यायचा. कोथिंबीर, त्याचबरोबर कांदा, खोबरं, आलं, लसूण वाटून घेतल्यानंतर अशी झणकेबाज फोडणी द्यायची ना, की खाऊन घरचे खुश झाले पाहिजे. कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घेतलं, 7 ते 8 कढीपत्त्याची फ्रेश पानं घेतली, जिरी, मोहरी हाफ टीस्पून घेतलं. छान तडका बसून द्यायचा. तडका बसल्यानंतर आपण जे वाटण वाटलेलं होतं ते त्यामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे. खाऊन घरचे इतके खुश होतील की एक सोडून 2 भाकरी खाल. आणि तुम्ही अशीच ढाबा स्टाईल तर्रीबाज अगदी काळा रस्सा झणझणीत भाजी तयार होते. फार काही लागत नाही, कमी साहित्यामध्ये अगदी 5 मिनिटात तयार होते बघा. फक्त ते वाटण आहे ना, आपण जे काढतो ना, ते चांगलं सोनेरी रंगावर तव्यावर खरपूस भाजून घ्यायचं आणि मिक्सरमध्ये वाटताना अगदी गरगरीत असं वाटायचं. पाट्यावर वाटल्याची चव येते आणि अगदी चुलीवर भाजी शिजवल्याची चव येते बघा. तर आता त्यामध्ये भरपूर सारे मसाले ॲड करायचे. 1 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा गोडा मसाला, हाफ टीस्पून हळद आणि हे सगळं घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला इथे सुहानाचा गरम मसाला ॲड करायचा आहे. तर इथे मी खडा मसाल्याचा वापर केलेला नाही. जर तुम्हाला झणझणीत अजून स्पायसी हवे असेल तर तुम्ही तिथे खडा मसाला वापरू शकता. तर इथे मी सुहानाचा अगदी गरम मसाला अंदाजेच थोडासा टाकलाय. तुम्ही हाफ टीस्पून किंवा 1 चमचा असं तुम्ही घालू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. हे सगळे मसाले घातल्यानंतर चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे. परतलंय ना छान, त्यामध्ये जे आपण वाटाणा आणि बटाटा 1 शिट्टी 2 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहे ते त्यामध्ये ॲड करायचा आणि लागतनुसार पाणी घालायचं. तुम्हाला ग्रेव्ही हवं असेल तर थोडं कमी पाणी घालायचं आणि खडा मिठाचा इथे मी वापर केलेला आहे. अगदी चवीनुसार मीठ टाकायचा आणि एक उकळी आणायची. 5 मिनिटामध्ये भाजी तयार होते. काय म्हणता, घ्या बनवायला चला लवकर. तर झाली आहे ना छान ढाबा स्टाईल अशी काळा रस्सावाली झणझणीत अशी मटार बटाट्याची भाजी. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा, मस्त राहा. बाय बाय. थँक्यू.